पीओकेमधील पाकिस्तानची फॉरवर्ड पोस्ट भारतानं उडवली। पहाटे 5:45 वाजता उडवली पोस्ट। पीओकेमधील कठुआ भागातली पोस्ट उडवल्याची दृश्य समोर। सांबा सेक्टरमध्ये 10 ते 12 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळला। बीएसएफची दहशतवाद्यांसोबत चकमक, 7 जणांचा खात्मा। जैसलमेरमध्ये नागरी वस्त्यात पाकिस्तानचा जिवंत बॉम्ब। भारतीय लष्करानं हस्तगत केला पाकिस्तानी जिवंत बॉम्ब। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानची क्षेपणास्त्र उडवून लावली। अमृतसर जवळ एका गावात पडलेल्या क्षेपणास्त्राचा काही भाग भारताकडून नष्ट। भारत पाकिस्तान एलओसीवर उरीमध्ये आढळून आलं चीनी क्षेपणास्त्र। भारतीय विमानांवर डागलेलं क्षेपणास्त्र फुटलेलं नसल्याची माहिती। भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हल्ल्याचे पुरावे जगासमोर आणले। पाकिस्ताननं काश्मीरच्या संपूर्ण सीमेवर ड्रोन हल्ले केले। पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारतानं निष्प्रभ केले। भारत पाकिस्तान एलओसीवर एबीपी माझा। पाकिस्तानकडून ज्या ठिकाणी फायरिंग सुरू आहे त्या ठिकाणाहून एबीपी माझाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट। पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या भडीमाराचे दृश्य माझाच्या हाती। पूंछमधील वस्त्यांवर पाकिस्तानी लष्कराचा मारा। भारताकडून गॅझेट अधिसूचना काढून सेनाध्यक्षांना अधिकार प्रदान। सैन्य सेवेसंदर्भात 9 फेब्रुवारी 2028 पर्यंत टेरिटोरियल आर्मीतले अधिकाऱ्यांना बोलावण्याचे सेनाध्यक्षांना अधिकार। पाकिस्तानकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना तोंड देण्यासाठी भारताकडे अनेक प्रकारच्या हवाई संरक्षण प्रणालींचा वापर। यामध्ये JDU-23 शिल्का आणि L-70 या अँटी एअरक्राफ्ट गन्सचा समावेश। संपूर्ण भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्राचा पाकिस्तानला दडका। पाकिस्तानी हल्ला आकाश क्षेपणास्त्रांनी केला संपूर्णपणे निष्प्रभ। भारताविरोधात 2 दहशतवादी संघटनांची हातमिळवणी। जैश ए मोहम्मद आणि अल बद्र संघटनांची संयुक्त रॅली। नेपाळ भारत सीमेवर भागात जाणं टाळा। नेपाळमधील चीनी दूतावासानं चीनी नागरिकांसाठी जारी केल्या सूचना। पंजाब सीमेवर पहिल्यांदाच अँटी ड्रोन यंत्रणा तैनात। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब मंत्रिमंडळाचा निर्णय। भारत पाकिस्तान तणावामुळे पंजाबच्या अंबालमध्ये ब्लॅकआउटचा निर्णय। रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार शहरात लाईट्स बंद। सर्व चित्रपटगृह आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद। पंजाबच्या मोहाली प्रशासनाचा निर्णय। एस जयशंकर यांचा ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून संवाद। दहशतवादाच्या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र। आपत्कालीन सामुग्री खरेदीसाठी नागरी संरक्षण नियमाअंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याचा पत्रातून उल्लेख। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।